नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेल. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तुलसीदास म्हणतात की श्रीरामांची भक्ती हा वर्षा ऋतू आहे. उत्तम भक्त हे धान्य आहेत आणि राम या नामातील 2 अक्षरे श्रावण भाद्रपद मास आहेत. श्रावण भाद्रपदातील पावसाने पीक उत्तम यावे तसे राम नाम जपाने राम भक्ती करून भक्त भक्ती संपन्न होतात. ही 2 अक्षरे मधुर व मनोहर आहेत. ती वर्णमालारूपी शरीराचे 2 नेत्र आहेत. ती अक्षरे भक्तांचे जीवन आहेत आणि स्मरण करण्यासाठी सर्वांना सुलभ व आनंदप्रद आहे. तसेच ती इहलोकी लाभ देतात आणि परलोकी सांभाळ करतात. अर्थात ती भगवंताच्या दिव्य धामामध्ये दिव्य देहाने नित्य भगवत सेवेमध्ये ठेवतात. ही अक्षरे उच्चारण्यास, ऐकण्यास व स्मरण करण्यास फारच सुंदर आहेत. तुलसीदासांना तर ती राम लक्ष्मणासारखी प्रिय आहेत. त्यातील र व म यांचे वेगवेगळे वर्णन केल्याने परस्पर प्रेम दिसून येते. ही जीव व ब्रह्म यांच्यासारखी स्वभावतःच नित्य बरोबर राहतात. दोन्ही अक्षरे ही नरनारायणाप्रमाणे प्रेमळ भाऊ आहेत. ही जगाचे पालन आणि विशेषतः भक्तांचे रक्षण करणारी आहेत. ही अक्षरे भक्तिरूपी सुंदर स्त्रीच्या कानातील सुंदर कर्णफुले आहेत आणि जगाचे हित करणारे तेजस्वी चंद्रसूर्य आहेत. ही मोक्षरूपी अमृताच्या गोडीसारखी व तृप्तीसारखी आहेत. ती कूर्म व शेषाप्रमाणे पृथ्वीला धारण करणारी आहेत. भक्तांच्या मनरूपी सुंदर कमळात विहार करणाऱ्या भ्रमरांप्रमाणे आहेत. जीभरूपी यशोदेला श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासारखी आनंद देणारी आहेत. तुलसीदास म्हणतात की श्री रघुनाथांच्या नावातील दोन्ही अक्षरे अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्यातील एक छत्ररूपाने रेफ आणि दुसरे ही मुकुटमणी अनुस्वार रूपाने सर्व अक्षरांच्या डोक्यावर राहतात. तसे पाहिले तर नाम आणि नामी दोन्ही एकरूपच आहेत, परंतु दोघांमध्ये स्वामी आणि सेवक यांच्याप्रमाणे प्रेम आहे. स्वामीच्या मागे सेवक चालतो त्याचप्रमाणे नामामागे नामी चालतो. प्रभू श्री राम, राम हे नाम घेताच तेथे येतात. नाम आणि रूप या दोन्ही ईश्वराच्या उपाधी आहेत. ही दोन्ही अनिर्वचनीय आहेत, अनादी आहेत आणि शुद्ध भक्तीने युक्त बुद्धीनेच यांचे स्वरूप जाणता येते. यापैकी कोण मोठे व कोण लहान हे सांगणे हा अपराध आहे. यांच्या गुणांचे तारतम्य कमी जास्तपणा साधू पुरुष स्वतःच जाणतात. रूप हे नामाच्या अधीन दिसून येते आणि नामाशिवाय रूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. कोणतेही विशिष्ट रूप हे त्याचे नाम जाणल्याविना अगदी तळहातावर ठेवले तरी ओळखता येणे शक्य नाही आणि रूप पाहिल्याशिवाय नामाचे स्मरण केल्यास विशेष प्रेमासह ते रूप हृदयात प्रकट होते. नाम व रूप यांच्यातील संबंध सांगता येण्याजोगा नाही. ते समजावण्यास सुखदायक आहे, परंतु त्याचे वर्णन करता येत नाही. भगवंताच्या निर्गुण व सगुण रूपांच्या मध्ये नाम हे सुंदर साक्षीदार आहे आणि दोन्हींचे यथार्थ ज्ञान करविणारा चतुर दुभाषी आहे. तुलसीदास म्हणतात की जर तुम्हाला आत व बाहेर प्रकाश हवा असेल तर तुम्ही मुखरूपी दाराच्या जीभरूपी उंबरट्यावर राम नाम रूपी रत्नदीप ठेवा. ब्रह्मदेवाने बनविलेल्या प्रपंचामधून पूर्णपणे सुटलेले वैराग्यवान मुक्तयोगी पुरुष हे नाव जिभेने जपत तत्वज्ञानरूपी दिवसामध्ये जागतात आणि नामरूपाने रहित असे अनुपम, अनिर्वचनीय, अनामय ब्रह्मसुख अनुभवतात. जे परमात्म्याचा यथार्थ महिमा जाणू इच्छितात ते सुद्धा जिभेने नामाचा जप करून ते जाणून घेतात. लौकिक सिद्धी प्राप्त करू इच्छिणारे अर्थार्थी साधक मन लावून नामाचा जप करतात आणि अनिमादी अष्टसिद्धी प्राप्त करून सिद्ध बनतात.